नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि पवित्र स्थळाविषयी बोलणार आहोत. त्र्यंबकेश्वर. हो, नाशिक जिल्ह्यातलं हे ठिकाण. बरोबर. आणि भारतातल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून तर ते प्रसिद्ध आहेच, पण याची मुख्य ओळख म्हणजे भगवान शिवाचं त्र्यंबक स्वरूप, म्हणजे 3 डोळे असलेला ईश्वर. अगदी बरोबर. पण आपल्या श्रोत्यांनुसार याचं वैशिष्ट्य फक्त ज्योतिर्लिंग असण्यापुरतं नाहीये बरं का. इथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजे या तिन्ही मुख्य देवतांचं एकत्रित त्रिवेणी स्वरूप एकाच लिंगात आहे. अच्छा. आणि असं जगात कुठेच नाहीये असं म्हटलं जातं. आणखी एक म्हणजे हे शिवलिंग असं वर उंच नाहीये, ते खाली खोलगट आहे आणि त्यात सतत पाणी असतं. खरंच की काय? हो, हे तर खूपच वेगळं आहे. चला तर मग आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे त्र्यंबकेश्वरचा इतिहास काय सांगतो, त्याची रचना कशी आहे आणि त्याचं धार्मिक महत्त्व काय, यावर जरा सविस्तर बोलूया. नक्कीच. सुरुवातीला इतिहासाकडे बघू. स्रोतांमध्ये असं दिलंय की 1740 साली पेशवा नानासाहेब यांनी मंदिराचं आत्ताचं बांधकाम केलं. पण त्याचबरोबर म्हणजे स्कंदपुराण आणि शिवपुराणातल्या कथा पण आहेत. हो, आहेत. गौतम ऋषी आणि त्यांच्या तपामुळे गंगा म्हणजे आपली गोदावरी नदी पृथ्वीवर आली अशी कथा इथे जोडलेली आहे. मग हे कसं जोडायचं? म्हणजे पेशव्यांचं बांधकाम आणि ही पौराणिक कथा. यात एक महत्वाचा मुद्दा दिसतोय बघा. स्रोतांप्रमाणे या जागेची जी पवित्रता आहे ना, ती खूप प्राचीन आहे, म्हणजे पौराणिक काळापासूनची. गौतम ऋषींची तपश्चर्या, गोदावरीचा उगम हे सगळं मूळ आहे. पेशव्यांनी जे केलं ते एका अत्यंत जुन्या आणि पूजनीय स्थळाचा भव्य जीर्णोद्धार किंवा पुनर्रचना म्हणता येईल. अच्छा, म्हणजे श्रद्धा खूप जुनी आहे, पण ही जी वास्तू आज दिसते ती नंतरची. हो, अगदी तसं. समजलं. आणि ही गोदावरी नदी मंदिराच्या अगदी जवळ असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावते, बरोबर? हो, आणि त्यामुळेच या जागेचं महत्त्व आणखी वाढतं. गोदावरीचा उगम आणि दर 12 वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा, या दोन्ही गोष्टी त्र्यंबकेश्वरशी जोडलेल्या आहेत. हो, कुंभमेळा पण इथेच असतो. हो, आणि इथलं जे कुशावर्त तीर्थ आहे ना, ते कुंभमेळ्यातल्या शाही स्नानाचं मुख्य ठिकाण आहे. असं म्हणतात की गौतम ऋषींनी याच कुंडात स्नान करून गोहत्या पापापासून मुक्ती मिळवली होती. अच्छा. त्यामुळे हे फक्त नदीचं उगमस्थान नाही, तर शुद्धीकरणाचं प्रतीक पण आहे. आता मंदिराच्या रचनेबद्दल थोडं बोलूया. हे पूर्णपणे काळ्या दगडात हेमाडपंथी शैलीत बांधलेलं आहे असा उल्लेख आहे. ही हेमाडपंथी शैली म्हणजे नक्की काय, याबद्दल काही सांगितलंय का? हो, थोडं सांगितलंय. हेमाडपंथी शैली म्हणजे काय आहे ना, ती एक खास पद्धत आहे. मोठे काळे कोरीव दगड एकमेकांवर रचून बांधकाम करतात. अनेकदा चुना किंवा सिमेंट न वापरता हे बांधकाम केलं जातं. अच्छा. मंदिराला चारही बाजूंनी उंच दगडी तटबंदी आहे आणि त्यावर सुंदर नक्षीकाम पण आहे. आणि गाभाऱ्यात जसं आपण आधी बोललो 3 छोटी लिंग आहेत, ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं प्रतीक. आणि त्यावर सतत पाणी वाहत असतं. हो, सतत झिरपत असतं. आणि त्या लिंगांवर चांदीचा मुखवटा असतो आणि विशेष दिवशी रत्नजडित मुकुट पण असतात असंही वाचलंय. हो, सोमवारी किंवा महाशिवरात्री सारख्या विशेष दिवशी ते मुकुट ठेवतात. ते दर्शन खूप खास असतं. निश्चितच. आता धार्मिक दृष्ट्या बघितलं तर फक्त दर्शना पलीकडे जाऊन इथे काही विशिष्ट पूजा पण केल्या जातात, बरोबर? अगदी. पितृदोष निवारण, काल सर्पयोग शांती, नारायण नागबली अशा पूजांसाठी देशभरातून लोक इथे येतात. यामागे काय कारण असावं? म्हणजे याच ठिकाणी ह्या पूजा का महत्वाच्या मानल्या जातात? आपल्या वाचनाप्रमाणे हे गौतम ऋषींचं तपस्थान आहे आणि जीवन देणाऱ्या गोदावरीचं उगमस्थान आहे. त्यामुळे इथे केलेल्या पूजा किंवा विधींना विशेष फळ मिळतं अशी श्रद्धा आहे. आणि स्थानिक पुरोहित हे विधी पारंपरिक पद्धतीने करतात, त्यामुळेही त्यांचं महत्त्व असेल. बरोबर. त्यांचा अनुभव आणि परंपरा यामुळे लोक श्रद्धेने इथे येतात. मंदिरासोबतच आसपासचा परिसर पण महत्वाचा आहे असं दिसतंय. ब्रह्मगिरी पर्वत आहे. हो, ट्रेकिंगसाठी आणि निसर्गासाठी छान आहे तो. मग कुशावर्त तीर्थ आहे स्नानासाठी आणि संत निवृत्तीनाथ महाराजांची समाधी पण जवळच आहे. म्हणजे एकाच भेटीत बरंच काही अनुभवता येतं. अगदी. त्यामुळे इथे भेट देणं म्हणजे एका पूर्ण तीर्थक्षेत्राचा अनुभव घेण्यासारखा आहे. विशेषतः महाशिवरात्रीला आणि श्रावण महिन्यात तर खूप गर्दी असते इथे. तर या सगळ्या माहितीचा आढावा घेतल्यावर असं म्हणता येईल की त्र्यंबकेश्वर हे फक्त एक देऊळ किंवा ज्योतिर्लिंग नाही, अजिबात नाही. आपल्या स्रोतांनुसार हे एक असं केंद्र आहे जिथे अध्यात्म, निसर्ग आणि परंपरा यांचा खूप सुंदर संगम झालाय.
शिवाचं त्रिमूर्ती स्वरूप आहे, गोदावरीचा उगम आहे, कुंभमेळ्याची परंपरा आहे आणि विशेष म्हणजे विशिष्ट शांतिकर्मांमधून मिळणारी मानसिक आणि आत्मिक शुद्धी. या सगळ्याचा अनुभव इथे येतो. हो, इथे आल्यावर एक वेगळीच शांतता मिळते, सकारात्मक ऊर्जा जाणवते असंही म्हटले. खरंच स्रोतांमध्ये असं पण वर्णन आहे की अहंकार कमी होतो, मन शांत होतं आणि शिवाशी एकरूप झाल्यासारखं वाटतं. बरोबर. जाता जाता एक विचार मनात येतोय. बघा, जिथे सृष्टी, स्थिती आणि लय यांचं प्रतीक असलेल्या 3 मुख्य देवता एकत्र आहेत आणि तिथूनच जीवन देणारी नदी उगम पावते. निसर्गाने देवत्वाचा हा जो अद्भुत संगम आहे, त्याचा आपल्या जगण्यावर, आपल्या विचारांवर कळत नकळतपणे काय परिणाम होत असेल? खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. नक्कीच यावर विचार करायला हवा.